नमस्कार, मी शीतल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज एक भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की जे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर काय आहे तो, मी आज बनवणार आहे DIY सोप. DIY सोप म्हणजे काय की घरच्याच गोष्टींपासून एक साबण बनवायचा. एकदम मऊ मऊ अशी बाळासारखी स्किन हवी तुम्हाला, असा मी आज साबण बनवणार आहे की ज्याने तुमची स्किन एकदम मऊ मऊ होईल एकदम. आणि तो साबण म्हणजे एकदम चॉकलेट सारखा दिसायला अगदी खाऊ वाटणारा असा तो साबण आहे. आणि अगदी आपल्या घरामध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्यांच्यापासूनच आपण तो एकदम सोपा असा साबण बनवू शकतो. आणि हिवाळ्यात तर खरंच तो मस्ट ट्राय करा, इतका छान रिझल्ट आहे त्याचा ना की विचारायचंच नाही. या साबण तुम्ही पूर्ण अंगाला सुद्धा वापरू शकता आणि तुमचा जो डेली यूजचा सोप आहे त्याला रिप्लेस करून हा साबण वापरू शकता. आणि एकदम कमी खर्चामध्ये हा साबण बनतो, अगदी कमी खर्चामध्ये. तुम्ही जर एखादा बाहेरून साबण घेतला तर त्याचा 4 पट साबण बनतो. फॉर एक्झाम्पल जर छोटासा PS साबण घेतला ना, त्या साबणापासून आपण 4 ते 5 मोठे मोठे साबण बनवू शकतो. म्हणजे कमी पण खर्च आणि जास्त उपयोग असा हा साबण आहे बरं का. तो चेहरा एकदम काळवंडलेला असेल तरी पण या साबणामुळे तो एकदम असा चमचमीत नवनवीत एकदम छान स्वच्छ निघतो. इतका छान हा सगळं साबण आहे. तर काय करायचंय, अगदी सोपं. आपल्याला आता एक बाउल घ्यायचा आहे. ठीक आहे, ते बाउल तुम्ही वाटी वगैरे पण घेऊ शकता, दुसरं काही पण घेऊ शकता. मी एक छोटंसं पातेलं घेतलं आहे आणि हा साबण आहे तो आपल्याला ग्रेट करून घ्यायचा आहे. तुम्ही कापून पण तुकडे करून पण टाकू शकता, पण मी इथे ग्रेट करून घेते कारण आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपी जाते, कारण ग्रेट केल्यावरती साबण लवकर वितळतो. ठीक आहे, मी या साबणाला व्यवस्थित असं छान ग्रेट करून घेतलेलं आहे. तुम्ही कापून पण घेऊ शकता, मी सांगितलंय. सगळा साबण ग्रेट झाला. हे बघा, इथे मी छान साबण सगळा ग्रेट करून घेतलाय. आता काय करायचं, एक पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं. आपल्याला डबल बॉयलर मेथडनी हा साबण वितळवायचा आहे. तुम्ही डायरेक्ट गॅसवरती ठेवला तर त्याचा जे व्हायटमिन्स वगैरे आहेत ते जळून जातात. म्हणून आपण याला डायरेक्ट गॅसवरती न ठेवता डबल बॉयलर मेथडने गरम करणार. म्हणजे खालचं पाणी अगोदर गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे पातेल्यातला साबण त्या पाण्यावरती गरम करायचा, एक अगदी वाफेवरती किंवा पाण्यावरती. जसं आपण ढोकळा वगैरे शिजवतो तसं याला करायचं आहे. अगदी सोपं आहे. या पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आणि मग याच्यामध्ये आपण ते पातेलं ठेवायचं. पाण्याला उकळी यायच्या अगोदर लक्षात घ्या की तुम्ही पकडीने वगैरे किंवा एखादं स्टँड वगैरे ठेवा खाली, नाही तर तुमचा हात वगैरे पण भाजू शकतो. बघा, आता पाण्याला छान उकळी आलीये आणि मी हा पूर्ण पातेलं त्यामध्ये ठेवलंय. हे पातेल्यातलं खालचं पाणी माझ्याकडनं थोडंसं जास्त झालं होतं. आता बघा, सगळं छान मी हा साबण वितळवून घेतलाय. ठीक आहे, आता याच्यामध्ये लगेच आपल्याला पुढची प्रोसेस करायला घ्यायची आहे. मी इथे घेतलीये 2 चमचे चंदन पावडर. चंदन पावडर हिवाळ्यामध्ये वापरणं आणि साबणामध्ये अति उत्तम असतं, त्याने इतका छान ग्लो येतो. त्यानंतर मी इथे वापरतेय 2 चमचे मध. मधाने आपली जी ड्राय स्किन झालेली आहे, जी आपली थंडीमुळे उकळलेली स्किन आहे, ती पूर्ण अशी मऊ मऊ एकदम छान मऊ सूत होते. आता बघा, हे सगळ्या गोष्टी एकत्र करून त्यानंतर मी याच्यामध्ये अजून 2 चमचे बेसन टाकत आहे. मी मोजून घेतलेलं होतं बेसन अगोदरच, म्हणजे 3 चमचे होतं तर मी त्याच्यातले 2 चमचे टाकलेलं आहे. तुम्ही या गोष्टी कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पाणी चालूच ठेवायचं, गॅस तुम्ही कमी करू शकता. पाणी चालू ठेवलं आणि यावरतीच मिक्स करून घेतलं की हे छान मिक्स होतं. खाली आणलं, खाली उतरवलं की ते लगेच काय व्हायला सुरुवात होतं, म्हणजे फ्रोझन व्हायला, म्हणजे गोठायला सुरुवात होते हे सगळं. म्हणून आपल्याला गॅसवरतीच काय आहे ती प्रोसेस करून घ्यायची आहे. नंतर मी असे चॉकलेट मोल्ड घेतले, हे हार्ट शेप वाले, आणि याच्यात हे पोर करून घेते. मी याच्यात काही पोर करते आणि दुसऱ्या मोल्ड मध्ये पण, माझ्याकडे जसं काही साबणाचे वगैरे मोल्ड असतील तुमच्याकडे किंवा डब्याचं झाकण, वाटीचं झाकण, काहीही चालेल, असं मी या मोल्ड मध्ये सगळं टाकून घेतलं आणि हे छान मी अर्धा तास सेट होऊ दिलं. तर बघा, इतके छान सेट झाले ना हे साबण. बघा, इतके क्यूट दिसतंय आणि बनवायला अगदी सोपे आहे. खायचं नाहीये, साबण आहे. बघा किती क्यूट दिसतंय. हे बघा किती क्यूट दिसत नाहीये, हे बघा किती क्यूट दिसायला साबण. आणि हा साबण आहे यूज करायला पण भारी वाटेल. तुम्ही याच्यामध्ये मोठे पण साबण बनवू शकता, पण मी असे छोटे छोटे क्यूब हार्ट शेपचे साबण बनवले. आणि मी एका PS साबणामध्ये किती सोप बनवले बघायचंय तुम्हाला. हे बघा, हा एक क्यूब साईजचा सोप आहे. हा इतका छोटासा आहे, जास्त मोठा नाहीये पण ठीक आहे. हे बघा इतका. ठीक आहे, त्यानंतर
हा दुसरा राऊंड शेपचा सोप, आणि तो छोटा पेअर्स होता हा, जवळजवळ 20-1 रुपयाचा काहीतरी असेल, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. त्यानंतर अजून सोप बनवली. तिसरा, चौथा, संपला नाहीये अजून, 5 आणि 6 एवढे सोप बनवलेत फक्त एका 20 रुपयाच्या पेअर्स साबणामध्ये. आहे की नाही अमेझिंग गोष्ट. रिअल रिझल्ट म्हणजे तुमच्या समोरच दाखवणार आहे की या साबणाचा रिझल्ट कसा आहे. आता मी खूप सारा मेकअप केलेला होता, खूप सारा म्हणजे थोडासा मेकअप केलेला होता, आणि त्यावरतीच मी या साबणाने वॉश केलेला आहे. बघा, बघू शकता तुम्ही माझा पूर्ण मेकअप गेलाय आणि इतकी सुंदर एकदम ग्लोई स्किन दिसते. तुम्ही माझ्या मानेमध्ये आणि चेहऱ्यामध्ये फरक बघू शकता की किती ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. मला माहिती तुम्हाला हा साबण भयंकर आवडलेला आहे आणि खूप सोपा सुद्धा आहे बनवायला. अगदी इतका सुंदर असा ग्लो सुद्धा येतो चेहऱ्यावरती. त्याच्यामुळे हा साबण तुम्ही नक्की ट्राय करा, आणि कधी ट्राय करताय मला फोटो सुद्धा सेंड करा इन्स्टावरती. मी तुमच्या सगळ्यांचे फोटोज बघेल आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा देईल. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला. प्लीज 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 प्लीज. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.